नमस्कार मित्रांनो, मी राहुल बाळासाहेब जेरपे. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. आपण चालू केलेलं आहे भूगोलचं नदी प्रणाली टॉपिक सध्या आपला चालू आहे. पहिली नदी प्रणाली आपली झालेली आहे. आता दुसऱ्या नदी प्रणालीकडे आपण वळतोय. त्याआधी फक्त आपल्या चॅनलला शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवनवीन व्हिडिओ जे आपल्या सेवेसाठी आम्ही घेऊन येतोय ते आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर चालू करूया. दुसरी नदी प्रणालीमध्ये आपलं दुसरं नाव आहे तापी नदी प्रणाली. दुसरं नाव काय आहे? तापी नदी प्रणाली. काय आहे दुसरं नाव आपलं? तापी नदी प्रणाली. आता ही जी तापी नदी आहे, या तापी नदीचा जर उगम पाहायला गेलं तर हिचा उगम कुठं झालेला आहे? मध्य प्रदेशमध्ये या नदीचा उगम झालेला आहे. या नदीचा उगम सध्या कुठं झालेला आहे? उगम आपल्याला काय काय पाहायचंय? या नदीचा उगम किती आहे, या नदीची लांबी किती आहे? लांबी पाहताना आपण दोन बाबीचा विचार करतो. एक, भारतात लांबी किती आहे, म्हणजे पहिले इंडिया, आणि दुसरं महाराष्ट्रात या नदीची किती लांबी, म्हणजे महाराष्ट्रात या नदीने किती प्रवास केलाय, तो एक विचार आपण करत असतो. त्यानंतर ही कोणती वाहिनी नदी आहे? वाहिनी कोणत्या दिशेला ही नदी वाहत असते त्याचा विचार सुद्धा आपल्याला करावा लागतो नदीचा अभ्यास करताना. त्यानंतर हिचं दुसरं काही नाव आहे का, त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि डोंगर रांगा कोणत्या आहेत? डोंगर रांगा या नदीच्या बाजूला कोणत्या डोंगर रांगा आहेत? कोणत्या डोंगर रांगाच्या मध्ये तुम्ही नदी वाहते याचा विचार करावा लागतो. आता जसं आपल्याला मुद्दे सांगितलेत मी उगम, तर या नदीचा उगम पाहताना आपण काय पाहायचंय आपल्याला, की या नदीचा उगम कुठं झालेला आहे? तो कोणत्या राज्यात झालेला आहे? मध्य प्रदेशमध्ये या नदीचा उगम झालेला आहे. कोणत्या राज्यात झाला? मध्य प्रदेशमध्ये. पण मध्य प्रदेशमध्ये कुठं, जर असा प्रश्न आला तर मध्य प्रदेशमध्ये या नदीचा उगम झालेला आहे बैतूल जिल्ह्यामध्ये. कुठं? बैतूल नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात या नदीचा उगम झाला. बैतूल जिल्ह्यामध्ये कुठं? तर महादेव डोंगर रांग आहे. कोणती डोंगर रांग? महादेव. महादेव डोंगर रांगेत या नदीचा उगम झालेला आहे. कुठं झालाय? मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्हा. बैतूल जिल्ह्यामध्ये महादेव डोंगर रांग जी आहे तिथे या नदीचा उगम झालेला आहे. त्यानंतर पुढे गेलं तर या नदीची लांबी किती आहे? तर या नदीची एकूण लांबी किती आहे? भारतात या नदीची लांबी आहे 724 किलोमीटर. भारतात, संपूर्ण भारताचा जर विचार केला तर या नदीची लांबी किती आहे? 724 किलोमीटर. कारण ही नदी 3 राज्यातून प्रवास करते. पहिलं मध्य प्रदेशमध्ये ती उगम पावते, दुसरं ती महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रात येताना ही नदी कुठं प्रवेश करते? सगळ्यात पहिले अमरावती जिल्ह्यामध्ये. कुठं? पहिला प्रवेश महाराष्ट्रात ही नदी कुठं करते? अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदा प्रवेश करते. त्यानंतर ही परत जाते मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर मध्य प्रदेशमधून परत ही महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रातून ही नदी जाते गुजरातमध्ये. दुसऱ्यांदा ही महाराष्ट्रात प्रवेश कोणत्या जिल्ह्यात करते? जळगाव. दुसऱ्यांदा प्रवेश कुठं करते? जळगाव. म्हणजे महाराष्ट्रात या नदीचा कितींदा प्रवेश आहे? 2दा प्रवेश आहे. इथं बघताय पहा, मध्य प्रदेशमध्ये नदीचा उगम झाला. उगम झाल्यानंतर ती महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आली? अमरावती जिल्ह्यात सगळ्यात पहिल्यांदा आली. अमरावतीमधून ती गेली मध्य प्रदेशमध्ये, परत मध्य प्रदेशमधून परत ती महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आली? जळगाव जिल्ह्यात ती आली आणि पुढे ती गुजरातला गेली. आता हे जर समजून नसून आले तर इथं मी थोडासा मॅप कडून समजून सांगतो. आपल्या महाराष्ट्राचा मॅप कसा आहे? असा मॅप आहे आपल्या महाराष्ट्राचा. इकडं खाली आता समजून घ्या तुम्ही, इकडं पालघर आणि बाकीचे जिल्हे, हा आपला महाराष्ट्राचा मॅप आहे. हे जे आहे ना, हे टोक ज्यांना दिसतंय, हे टोक या टोकामध्ये कुठेतरी ती प्रवेश करते अमरावती जिल्ह्यात अशी, आणि परत बाहेर जाऊन अशी प्रवेश करते. इथं ती अमरावती जिल्हा कुठे पहिला? इथं अमरावती आणि इथं जळगाव आहे. आणि हे कोणतं आहे? मध्य प्रदेश राज्य आहे आपलं. हे महाराष्ट्र खालचं राज्य. महाराष्ट्रात कितींदा प्रवेश? 2दा. पहिले मध्य प्रदेशमधून अमरावतीमध्ये आली, अमरावतीमधून परत ती मध्य प्रदेशमध्ये गेली, मध्य प्रदेशमधून परत ती जळगाव जिल्ह्यामध्ये आली महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्रात किती वेळेस प्रवेश? 2 वेळेस या नदीचा प्रवेश महाराष्ट्रात आहे. आता या नदीची लांबी किती आहे महाराष्ट्रात?
भारतात आपण बघितली तिची लांबी 724 किलोमीटर. किती? 724 किलोमीटर भारताची लांबी. पण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा विचार करता या नदीची लांबी, एकूण लांबी महाराष्ट्रात जी आहे ती एकूण लांबी आहे 200 किती किलोमीटर? एकूण लांबी जी आहे महाराष्ट्रात 208 किलोमीटर. एकूण लांबी किती? 208 किलोमीटर. कुठं लांबी आहे? महाराष्ट्रात लांबी आहे. पण ही नदी वाहती कोणती कोणती वाहिनी? वाहिनी आपण वाहिनीमध्ये मागच्या लेक्चर मध्ये आपण दाखवलं होतं बघा, नदीच्या वाहण्याच्या दिशेवरून नदीचे 4 प्रकार पडलेले. तशी नदी कोणती वाहिनी आहे? पूर्व वाहिनी नदी आहे. हिचा उगम पश्चिमेच्या बाजूला, उगम पूर्वेच्या बाजूला होतो, वाहती पश्चिमेला. त्याच्यामुळे ही नदी आहे पश्चिम वाहिनी. पूर्व वाहिनी चुकून आलं होतं. ही नदी कोणती वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी. पश्चिमेकडे वाहते, त्याच्यामुळे ही पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि कोणत्या 2 डोंगर रांगाच्या मधात वाहते? सगळ्यात पहिली डोंगर रांग जी आहे ती सातपुडा. सातपुडा डोंगर रांग. आणि दुसरी डोंगर रांग जी आहे ती सातमाळा. सातमाळा अजिंठा. या 2 डोंगर रांगांच्या मध्ये ही नदी वाहते. म्हणजे सातपुडा डोंगर रांग कुठे आहे? महाराष्ट्राची वरची उत्तर सीमा सातपुडा डोंगर रांग तयार करते. सातपुडा डोंगर रांगेच्या खाली जी डोंगर रांग लागलेली ती सातमाळा अजिंठा आहे. या 2 डोंगर रांगेच्या मधातून म्हणजे हा जो भाग आहे या भागातून ही नदी वाहत असते. मधल्या भागातून सातपुडा डोंगर रांग, सातमाळा अजिंठा डोंगर रांग, आणि मधला जो गॅप दिसतोय हा गॅप, या गॅप मध्ये कोणती नदी वाहते? तापी नदी वाहत आहे. तापी नदी कुठे वाहते? सातपुडा आणि सातमाळा अजिंठा या 2 डोंगर रांगांच्या मधातून नदी वाहत असते. आता या तापी नदीचं जे खोरं आहे, या खोऱ्यामध्ये कोणती मृदा आढळते? सगळ्यात जास्त कोणती मृदा आढळते? काळीची मृदा आहे. या काळीच्या मृदेमध्ये कापसाचं उत्पादन, ऊसाचं उत्पादन घेतलं जातं बघा. कापसाची काळी मृदा म्हणतो आपण. महाराष्ट्रात ती फक्त कुठं कुठं आढळते? नद्यांच्या बाजूला. कोणती नदी? गोदावरी नदी, त्यानंतर तापी नदी, भीमा नदी, या नदीच्या बाजूला कोणती मृदा आढळते? काळी मृदा. महाराष्ट्र पठाराचा हा जो मधला भाग आहे त्या मधल्या भागावर काळी मृदा आढळते. आणि काळी मृदा असल्यामुळे, बेसाल्ट खडकापासून तयार झालेली असल्यामुळे आपल्या महाराष्ट्र पठाराच्या मध्य भागामध्ये मी कुठं म्हणतोय? महाराष्ट्र पठाराचा जो मध्य भाग आहे इथं खनिज संपत्तीचा साठा अतिशय कमी सापडतो. कारण आपल्याकडे सगळ्यात जास्त थर कशाचा आहे? काळ्या मातीचा आहे. काळी माती बनलेली कशापासून असते? बेसाल्ट खडकापासून. त्यामुळे तुम्ही खनिज संपत्तीच्या बाबतीत जर विचार केला कधी, खनिज संपत्ती सापडताना पण बघा तुम्ही महाराष्ट्राच्या पूर्व भागात सापडलीच तर कोकण विभागात सापडते. महाराष्ट्र पठाराचे जे मधले जिल्हे आहेत ना, मराठवाडा झालं, खानदेश झालं, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र झालं, आणि विदर्भाचा काही अलीकडचा भाग जो आहे अमरावती विभागाचा, या भागात खनिज संपत्ती सापडून येत नाही. त्यामुळं या भागात कोणती मृदा सापडते? सगळ्यात जास्त काळीची, कापसाची काळी मृदा आपण जी म्हणतो ती या भागात सापडलेली दिसून येते. आता या तापी नदीच्या ज्या उपनद्या आपण बघूयात. काय बघूयात? उपनद्या. नदी आली म्हणजे तिला उपनद्या आल्याच. आता हिच्या उपनद्या आपल्याला बघायच्या आहे. काय? उपनद्या. आता उपनद्या कोणत्या? डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला दोन्ही बघावं लागतात. कोणती? पहिले आपण बघणार आहे उजवी बाजू. दुसरं बघणार आहेत आपण डावी बाजू. आता उजवी बाजू आणि डावी बाजू याचं मी मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं तुम्हाला, या लेक्चर मध्ये पण सांगतो. कोणत्याही नदीची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती हे ठरवायचं जर असेल आपल्याला, तर मित्रांनो ती नदी वाहती कोणत्या दिशेला आहे त्या दिशेकडे आपले तोंड करायचं, आणि त्या तोंडाच्या नंतर आपला हात ज्या बाजूला येईल, डावा हात ज्या बाजूला त्या नदीची ती डावी बाजू, उजवा हात ज्या बाजूला त्या नदीची ती उजवी बाजू. आता तापी नदीचा जर विचार करतो तर तापी नदी वाहते पश्चिमेकडे. त्यामुळे पश्चिम दिशेला वाहत असताना तापी नदीची उजवी बाजू कोणती? जो आपला उजवा हात म्हणजे उत्तरेकडे. डावी बाजू कोणती? म्हणजे आपला डावा हात म्हणजे दक्षिणेकडे. तर मी तापी नदीच्याच उजव्या बाजूला कोणती बाजू म्हणतोय? उत्तरेकडील बाजू म्हणतोय. कोणती? उत्तरेकडील. कोणती
बाजू आहे उत्तरेकडील, आणि दक्षिण बाजूला काय म्हणतोय, डाव्या बाजूला काय म्हणतो मी, दक्षिणेकडील. उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील. आता उजव्या बाजूला कोणत्या कोणत्या नद्या दिल्या उपनद्या? सगळ्यात पहिली ओकर. ह्या नद्यांचे फक्त नाव लक्षात ठेवायचे, इन डिटेल या नद्यांची माहिती घेण्याची गरज नाही. मी उपनद्यांबद्दल बोलतोय, तापी नदीची इन डिटेलच माहिती घेतोय आपण. उपनद्यांची फक्त नावं लक्षात ठेवा, कोणत्या बाजूला कोणती नदी येते. त्यानंतर येते सुकी. त्यानंतर येणारी जी नदी आहे ती आहे मोर. जंगल में मोर नाचना किसने देखा, त्यातला मोर. त्यानंतर गुळ. त्यानंतर अरुणावती. त्यानंतर कोणती आहे, गोमाई. शेवटची नदी आहे वाकी. कोणती नदी आहे, वाकी. या ज्या नद्या किती आहेत, एक पहिली ओकर, दुसरी सुकी, तिसरी मोर, चौथी गुळ, पाचवी अरुणावती, सहावी गोमाई आणि सातवी वाकी. या नद्या कोणत्या बाजूने येत्या, उत्तरेकडून भेटत्या. कोणाला भेटत्या, तापी नदीला. म्हणजेच उत्तरेकडून येणारी म्हणजेच तापी नदीच्या उजव्या बाजूकडील या उपनद्या आहेत. आता डाव्या बाजूकडून पाहून घ्या, पूर्णा नदी. सगळ्यात मोठी म्हणता येईल पूर्णा नदी, तापी नदीची उपनदी म्हणून. दुसरी वाघूर. तिसरी आहे पांझरा. चौथी नदीची बोरी. पाचवी नदी आहे बुराई. पाचवी नदी कोणती आहे, बुराई. आता जर विचार केला आपण तर ही जी पूर्णा नदी आहे, कोणती नदी, पूर्णा नदी. या पूर्णा नदीच्या बाबतीत जर विचार केला तर ही पूर्णा नदी जी ना, ही पूर्णा नदी बुलढाणा. कोणते दोन जिल्हे, बुलढाणा आणि जळगाव. बुलढाणा आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून ही नदी प्रवास करते असते. कोणत्या दोन जिल्ह्याच्या, बुलढाणा आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी प्रवास करते, पूर्णा नदी. त्यानंतर वाघूर नदी जी आहे ती औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवरून प्रवास करते. म्हणजे आजचं आपलं छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी प्रवास करते, वाघूर नदी. आणि तिसरी जी नदी आहे येणारी अनेर. अनेर एक नावाची नदी इथं, अनेर. ही अनेर नदी जी आहे ती धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते आणि तापी नदीला जाऊन मिळत असते. तर आपण बघितले उपनद्या. उपनद्या कोणती बाजू, पहिली उजवी बाजू, नंतर डावी बाजू बघितली. उजव्या बाजूच्या कोणत्या नद्या आहेत इथं दिलेल्या आहेत, डाव्या बाजूच्या कोणत्या नद्या आहेत इथं दिलेल्या आहेत, व्यवस्थित सांगितलेले आहेत. हे फक्त लेक्चर ऐकून घ्या. याची ऍज इट इज पीडीएफ आपण आपल्या करंट अफेअर आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला टाकलेली आहे. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या युट्यूब चॅनलच्या बायोमध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जॉईन केल्यानंतर तिथं तुम्ही बघू शकता या टॉपिकची पूर्ण पीडीएफ तिथं ऑलरेडी टाकलेली आहे. आता आपण वळूयात पुढं उजव्या बाजूच्या डाव्या बाजूच्या आपल्या उपनद्या झाल्या. उपनद्यानंतर जो टॉपिक उरतो आपला मागचा तो उरतो संगम स्थळे. कोणत्या नदी, तापी नदीचे जे संगम स्थळ आहे तो टॉपिक राहतोय फक्त आपला. आता तापी आणि सगळ्यात मोठी नदी तापीची उपनदी कोणती आहे, पूर्णा. तापी आणि पूर्णा. तापी आणि पूर्णा. त्यानंतर जी येणार आहे तापी आणि गिरणा. त्यानंतर समोरची नदी आहे पांझरा आणि तापी.
त्यानंतर जी नदी ती बुराई आणि तापी. त्यानंतर जी नदी गोमई आणि तापी. एवढ्या नद्या आहेत. तापी नदी सोबत येऊन मिळणाऱ्या त्या नद्या आहेत, महत्वाचे संगम स्थळ आहे. पहिलं आपण घेतो चांगदेव मुक्ताईनगर. तापी आणि पूर्णेचं जे चांगदेव मुक्ताईनगर. आता लक्षात कसं ठेवायचं, चांगदेव मुक्ताईनगर. आपल्या आजी आजोबांनी आपल्याला गोष्ट सांगितली असेल बघा, चांगदेव नावाचे जे महाराज, चांगदेव महाराज हे 1400 वर्ष जगले असे म्हणतात. खरं काय ते मला माहित नाही, पण म्हणतात ते 1400 वर्ष जगलेले. त्याचा फायदा आपल्याला अभ्यासात असा घ्यायचा की तापी आणि पूर्णाचे जे संगम स्थळ आहे, ते संगम स्थळाचं नाव काय आहे, चांगदेव आणि मुक्ताईनगर. याच्यानंतरचं जे संगम स्थळ आहे तापी आणि गिरणा, हे रामेश्वरला आहे. काय नाव आहे संगम स्थळाचं, रामेश्वर. त्यानंतर जे पांझरा आणि तापी, याला कपिलेश्वर म्हणतात. काय, कपिलेश्वर. कपिलेश्वर आहे. त्यानंतर बुराई आणि तापी जे ते सिंदखेडा आहे. बुराई आणि तापीचं कोणतं आहे, सिंदखेडा. त्यानंतर गोमई आणि तापीचं कोणतं आहे, प्रकाशा. असे या नदीवरचे संगम स्थळ आहे. पहिलं तापी आणि पूर्णाचं लक्षात ठेवायचंय, चांगदेव मुक्ताईनगर आहे. त्यानंतर तापी आणि गिरणाचं लक्षात ठेवायचंय, रामेश्वर. तापी आणि पांझरा नदीचं जे कपिलेश्वर, कपिलेश्वर तिथं कपिल धारा म्हणून एक धारा आहे, गरम पाण्याचा धारा आहे. त्यानंतर बुराई आणि तापीचं जे आहे ते सिंदखेडा. त्यानंतर गोमई आणि तापीचं जे आहे ते प्रकाशा, असं त्यांच्या संगम स्थळाचे नाव आहे. त्यानंतर या तापी नदीवर धरणं कोणते कोणते आणि कुठं बांधलेले ते आपण बघूया. महत्वाचा मुद्दा याच्यानंतर धरणाचा, ज्याच्यावर एक प्रश्न विचारतं, ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी ज्या नदीवर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या नदीवरच्या जर एखाद्या धरण असेल मोठ्या कॅपॅसिटीचं, चांगल्या टीएमसीचं, तर त्या धरणावर नक्की आयोग प्रश्न विचारतं की धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या नदीवर आहे, किंवा जर एखाद्या संगम स्थळावर हे धरण असेल तर त्याबद्दल सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतं. वारंवार प्रश्न विचारत आयोग याच्यावरती. त्याच्यामुळे आपण या नदीवरचं काय विचारू बघूयात. आता धरणं बघूयात. धरणं, तापी नदी प्रणालीचं जो खोरं आहे, या नदी प्रणालीमधलं जे खोरं आहे, खोऱ्यामधल्या ज्या उपनद्या, म्हणजे स्वतः तापी नदी जरी असेल त्याच्यावर महाराष्ट्रात कोणते धरण आहे, त्यानंतर तापी नदीच्या काही उपनद्या असतील तर त्याच्या उपनद्यांवरती महाराष्ट्रात कोणते धरण आहे, या धरणाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. महत्वाचे धरण आहे थोडंसं. त्यातलं पहिलं धरण आहे काटेपूर्णा. काटेपूर्णा पहिलं धरण कोणतं आहे, काटेपूर्णा. काटेपूर्णा हे धरण तापी नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे, जी डाव्या बाजूला तिला येऊन मिळते. ती उपनदी जी आहे पूर्णा म्हणतो आपण, तिचंच नाव आहे काटेपूर्णा. त्या काटेपूर्णा नदीवर आहे. काटेपूर्णा नदीवरच कोणतं धरण, काटेपूर्णा धरण. त्यानंतर जे मोरणा नावाची नदी जी आपण बघितली होती, मोरणा, तापीची उपनदी. मोरणा नावाच्या नदीवर कोणतं धरण आहे, मोरणाच. जवळपास त्या नदीचं नाव आणि धरणाचं नाव सारखं आहे. नळगंगा नदीवर नळगंगा नावाचं धरण आहे. नळगंगा नदीवर कोणतं धरण, नळगंगाच. त्यानंतर जे तापी आणि पूर्णेचा संगम जिथं होतो तिथं हतनूर धरण आहे. कोणतं, तापी आणि पूर्णेचा संगम होणार होता. तिथं संगम होतो, तिथं कोणतं धरण आहे, हतनूर. हतनूर धरण आहे. वाघूर नदीवर वाघूर नावाचं धरण आहे.
वाघूर नदीवर कोणतं धरण आहे? वाघूरच. त्यानंतर जर पुढे पाहायला गेलं तर गिरणा नदीवर गिरणा आपण बघितलं. त्यानंतर जे सगळ्यात मोठं तापी नदीवर पाडकळस नावाचं एक धरण आहे. तापी नदीवरच कोणतं धरण आहे? तापी नदीवर कोणतं धरण आहे? पाडळसा. आणि त्यानंतर एक सातवं धरण तुम्हाला लिहून देतो, 4, 5, 6 सातवं धरण गोमाई नदीवर आहे, सुश्री नावाचं धरण आहे. कोणतं धरण आहे? गोमाई नदीवर सुश्री नावाचं धरण आहे. आता बघूया हे धरण जे तापी नदीवर कोणत्या नदीवर, परत एकदा रिव्हिजन घेतो मी फास्ट मध्ये. काटेपूर्णा नावाचे धरण जे काटेपूर्णा नदीवर आहे. मोरणा नावाचं धरण मोरणा नदीवर आहे. नळगंगा नावाचं धरण नळगंगा नदीवर आहे. तापी आणि पूर्णा हे जे दोन्हीचं संगम स्थळ आहे, ते संगम स्थळावर कोणतं आहे? हातनूर धरण आहे. संगम स्थळावरचं धरण लक्षात ठेवा, फक्त हातनूर धरण आहे. त्यानंतर वाघूर नदीवर वाघूर नावाचं धरण आहे. तापी नदीवर अजून एक धरण आहे, पाडळचं नाव आहे त्याचं. आणि गोमाई जी नदी आहे, गोमाई नदीवर कोणतं धरण आहे? सुश्री धरण आहे. कोणतं धरण आहे? सुश्री. आता धरण झाल्यानंतर एक शेवटचा महत्वाचा भाग या नदी प्रणालीमध्ये उडतो की तापी नदीवरच्या आणि त्याच्या उपनदीवर कोणतं मोठं शहर आहे किंवा नदीकाठचे शहर. एवढा एकच भाग आपल्या याच्यातला राहिलेला आहे, तेवढं बघूया. नदीकाठचे काय आता? शहर. नदीकाठची शहर. आता पहिलं मोरणा नदी, आपण नदीचे नाव लिहून घ्या, त्याच्यानंतर त्या नदीवर कोणते धरण शहर आहेत ते बघूया. पहिलं जी नदी आहे ती मोरणा. त्यानंतर दुसरी जी नदी आहे ती नदी आहे वाघूर. तिसरी नदी आहे तापी. चौथी जी नदी आहे ती आहे गिरणा. त्यानंतर पाचवी नदी जी आहे ती आहे अंजनी. पाचवी नदी कोणती पाहूया आपण? पांझरा नदी पाहूया पाचवी. तसे धरण आणि शहर खूप मोठे आहेत, पण मी जे महत्वाचे ते घेतोय. बाकीचं आपल्या पीडीएफ मध्ये सगळं मी ऑलरेडी डाटा टाकून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. त्यानंतर जे ते पुढचं धरण जे तापी नदीवर जे हे शहर, हे आपण हे 5 नदीवर कोणते मोठे शहर आहे ते बघतोय. तर पहिलं मोरणा जी नदी आहे, मोरणा नदीवर अकोला नावाचं शहर बसलेलं. कोणता? अकोला जिल्हा जो आहे तो मोरणा नदीवर अकोला. त्यानंतर दुसरं वाघूर नदी आहे. वाघूर नदीवर जळगाव हे शहर लावलेलं बसलेलं आहे, जळगाव. त्यानंतर तापी नदी जी आहे, तापी नदीवर स्वतः भुसावळ हे शहर बसलेलं आहे. भुसावळ खानदेश मध्ये सगळ्यात मोठं जंक्शन आहे रेल्वेचं या भुसावळला. त्यानंतर गिरणा नदी आहे. गिरणा नदीवर मालेगाव नावाचं शहर बसलेलं आहे. गिरणा नदीवर कोणतं? मालेगाव. त्यानंतर जे पांझरा नदीवर कोणतं शहर आहे? धुळे. कोणतं शहर आहे पांझरा नदीवर? धुळे शहर. तर मित्रांनो, आज आपण जी तापी नदी प्रणाली पूर्ण बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोदावरी नदी प्रणाली आणि अशाच संपूर्ण महाराष्ट्रातील नदी प्रणाली एका व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळोवेळी समजून सांगण्यात येईल. फक्त आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला आज थांबूयात, उद्या बघूयात गोदावरी नदी प्रणाली.